नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बेळगाव जिल्ह्यात या लाटेतील पहिला मृत्यू नोंदवण्यात आलाय. दरम्यान एका 70 वर्षीय वृद्धाचा बीम्स म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत व्यक्ती बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावचा रहिवासी होता. सुरुवातीला घरात पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तपासणी दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले, परंतु आजाराचे तीव्र स्वरूप असल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्ह्यात कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी मास्क वापरणे, गर्दी टाळणे आणि आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी बेळगावचे महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, वन विभाग, हेस्कॉम आणि झाड तोड कंत्राटदार यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. शहरामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक झाडांची आणि विजेच्या तारांची पाहणी करून हटवण्याची कारवाई करा असे स्पष्ट निर्देश महापौर मंगेश पवार यांनी दिले. महापालिका आयुक्त शुभा बी यांनी शहरातील झाडांची तपासणी करून धोकादायक झाडे तोडण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. तसेच तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींच्या नोंदींसाठी स्वतंत्र पथकही तयार करण्यात आले असून यूजीडी मशीन, जेटिंग मशीन, सकिंग मशीनसह आपत्कालीनसाठी कामगार सज्ज ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. या प्रसंगी वन खाते, पर्यावरण विभाग आणि फलोत्पादन खात्याचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा पार पडली. या बैठकीला सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाळी, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, विभागीय वनसंरक्षक पुरुषोत्तम, उपवनसंरक्षक विनय गौडा, हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अनमोड येथे अबकारी आणि पोलीस विभागाने 30 मीटर अंतरावर उभारलेले स्वतंत्र तपासणी नाके प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत. सुरुवातीला प्रत्येक वाहनाची अबकारी विभागाकडून तपासणी केली जाते आणि लगेच पुढे पोलीस विभाग पुन्हा वाहनांची तपासणी करतो. या दुहेरी तपासणीमुळे अर्धा तासाचा विलंब होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या गैरसोयीमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून तपासणी एकाच ठिकाणी संयुक्तपणे करण्याची मागणी जोर धरतीये. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या कटकटीपासून प्रवाशांची सुटका करावी अशी मागणी होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधून जप्त करण्यात आलेला सुमारे 40 किलो अंमली पदार्थांचे आज जिल्हा ड्रग्ज डिस्पोजल कमिटीच्या वतीने नियमांनुसार नष्टीकरण करण्यात आले. अवैध वाहतूक, विक्री आणि लागवडीसंबंधी प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थांचे नष्टीकरण कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही कारवाई सार्वजनिक सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया साईटवर ही माहिती दिली. रायबाग तालुक्यातील मेखळी गावामध्ये सरकारी गायरान जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या मठावर आज गुरुवारी धडक कारवाई केली. तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. या कारवाई दरम्यान मठाचे संपूर्ण बांधकाम पाडून जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आले. रायबाग तालुक्यातील मेखळी गावामध्ये सरकारी गायरान जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या चक्रवर्ती लोकेश्वर स्वामीजींच्या मठावर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. स्वामीजींवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मठाच्या इमारतीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रायबागचे तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या नेतृत्वाखाली 3 जेसीबींच्या सहाय्याने मठाची इमारत जमीनदोस्त केली. या कारवाई दरम्यान मठात काही शस्त्रेही सापडली आहेत. मुडलगी तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे काल बुधवारी एक दुर्दैवी घटना घडली. क्रिकेट खेळतेवेळी बॉल आणण्यासाठी गेलेल्या एका 10 वर्षाच्या बालकाचा पाय घसरून तो विहिरीत पडला. यात त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. मृत मुलाचं नाव अक्कियार झारे, राहणार लक्ष्मीनगर, मुडलगी असं असून मुडलगी पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नूतन शैक्षणिक वर्षारंभ म्हणजे जल्लोष, आनंद, उत्साह आदी विशेषणांनी शाळेचा पहिला दिवस भरलेला असतो. पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांची शाळेसंदर्भात असलेली ओढ, चंचल मन, नवीन पुस्तके, नवीन दप्तर, शिक्षक, नवीन मित्र असे सर्व काही नवनवीन असतं. शाळेच्या आवारात पालकांची लगबग आणि पाल्यांचा किलबिलाट असतो. हर्षोल्लासित झालेली मुले आपल्या आईबाबांचा हात घट्ट पकडून असतात. अशा कभी खुशी कभी गम मध्ये वावरणारी मुले शाळेच्या आवारात दिसू लागतात. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आयुष्याचा श्रीगणेशा उद्या शुक्रवार दिनांक 30 मे पासून आपल्या शाळेत होणार. त्याकरिता शैक्षणिक संस्थेतर्फे मुलांचे स्वागत केले जाते. नाविन्यपूर्णता आणण्यासाठी शाळांची धडपड सुरू झाली असून अनेक शाळेच्या वतीने प्रवेशद्वार फुलांनी, रंगीबेरंगी चित्रांनी, फुग्यांनी सजवण्यात आले आहेत. उत्साहात साजरा करण्यात येणाऱ्या शैक्षणिक प्रारंभोत्सवात विद्यार्थ्यांना सजवलेल्या गाडीतून औक्षण करून शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. हा अनुभव मुलांना अविस्मरणीय असा असणार असून काही शाळेच्या फाटकापासून वाजत गाजत मुलांचं स्वागत केलं जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे विश्लेषण बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चालू असलेल्या गुन्ह्यांचा जलद निपटारा, गुणवत्तापूर्ण तपास, कायदा सुव्यवस्थेची स्थिती तसेच गुन्हेगारी व प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ही बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमार यांच्यासोबत जुना भाजी मार्केट परिसराला भेट दिली. या भेटीदरम्यान दोघांनी मिळून या भागात पार्किंगसाठी स्वतंत्र जागा आणि एक सार्वजनिक उद्यान विकसित करण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून जुने बाजार परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी समर्पित पार्किंग जागा निर्माण केली जाणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांसाठी हिरवेगार आधुनिक उद्यान विकसित करून त्याचा पर्यावरणीय आणि सामाजिक उपयोग वाढवण्याचा हेतू आहे. यावेळी आमदार सेठ म्हणाले की नियोजित पार्किंग व सुंदर उद्यानामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांचे जीवनमानही उंचावेल. स्थानिक नागरिक व नेत्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून कॅन्टोन्मेंट बोर्ड व इतर नागरी संस्थांच्या सहकार्याने या योजनेची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सततची पैशाची अडचण व कर्जबाजारीपणाला कंटाळून एक नाभिक समाजातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नागनूर येथे काल बुधवारी घडली. रमेश मारिजाडर वय 53 असं त्याचं नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबीय ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून नाभिक समाजाच्या संघटनांनी मृताच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केलाय. आंतरराज्य शरीर सौष्ठव स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेल्या बेळगावच्या शरीर सौष्ठवपटूंना जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सन्मानित केले. तामिळनाडूच्या सेलम येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत प्रताप कालकुंद्रीकर, व्यंकटेश तहसीलदार आणि अफरोज तहसीलदार या तिघांनी रौप्य पदक मिळवले तर किरण वाल्मिकी यांनी चौथे स्थान पटकावले. या कामगिरीमुळे त्यांची आशियाई स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे मंत्री जारकिहोळी यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला IBBFचे सचिव अजित सिद्धनावर, BDBBAचे अध्यक्ष M गंगाधर, सदस्य नागराज कोलकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयात महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेले शिशुपालन केंद्र नोकरदार महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. या केंद्रात सरकारी आणि खासगी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या 29 मुलांना दाखल करण्यात आले असून सध्या 25 मुलांचा सांभाळ केला जातो. सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणाऱ्या या केंद्रात 6 महिन्यांपासून ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना दाखल करून घेतले जाते. येथे मुलांना शिक्षणाचे धडे, विविध खेळणी, मनोरंजनात्मक साधने आणि सकस आहार दिला जातो. हे केंद्र महिला कल्याण संस्था या स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवले जाते. या उपक्रमामुळे नोकरदार महिलांना त्यांच्या मुलांच्या देखभालीची चिंता न करता नोकरीवर लक्ष केंद्रित करता येतं. या केंद्रामुळे महिलांना मानसिक आधार मिळत असून त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळतोय. बेळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व कार्यालयांमध्ये विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान वाहनांच्या देखभालीची स्थिती, नियमित मेंटेनन्स व कार्यक्षमतेचा आढावा घेण्यात आला. प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली वाहने योग्यरित्या वापरात आहेत का, वेळेवर त्यांची सेवा केली जाते का याची सखोल चौकशी करून पाहणी करण्यात आली.
काही ठिकाणी किरकोळ त्रुटी आढळून आल्या असून त्याचे निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांची चांगल्या प्रकारे देखभाल व वेळेवर सेवा झाली तर आपत्कालीन सेवा अधिक परिणामकारकपणे देता येते असे मत निरीक्षणकर्तेवेळी व्यक्त करण्यात आले. जिल्हा स्तरावर वाहनांच्या कार्यक्षमतेसाठी ही तपासणी उपयुक्त ठरणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 किल्ल्यांना भेटी देण्याचे ध्येय बाळगून उत्तराखंड येथील कार्तिक सिंग या तरुणाने सायकलवरून ऐतिहासिक प्रवास सुरू केला आहे. गेल्या 132 दिवसांपासून सुरू असलेल्या त्याच्या या प्रवासात कार्तिक आतापर्यंत पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, चंदगड मार्गे बेळगावात दाखल झाला आहे. त्याच्या या उपक्रमामागे युवकांमध्ये इतिहास जागवण्याचा उद्देश असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित राखले जावे यासाठी तो जनजागृती करत आहे. कार्तिक बेळगावात दाखल होताच श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नरू निजलकर, अभिषेक कुऱ्हाडे आणि सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर हे उपस्थित होते. कार्तिक सिंग याने आतापर्यंत 64 किल्ल्यांना भेट दिली असून या दरम्यान त्याने सुमारे 5000 किलोमीटरचा साहसी सायकल प्रवास पूर्ण केलाय. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले तसेच कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची त्याने या मोहिमेदरम्यान भेट घेतली. त्याचा बेळगावात 4 दिवस मुक्काम असणार असून त्यानंतर रायगड सर करण्याचा त्याचा निश्चय आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात पावसाचा जोर ओसरल्यामुळे चिकोडीसह निपाणी तालुक्यातील कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पातळीत घट झाली आहे. त्यामुळे अक्कोळ सिद्धनाळ, भोजवाडी शिवापूर, मलिकवाड दत्तवाड आणि यड्डूर कल्लोळ या पुलांवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अलीकडील मुसळधार पावसामुळे या नद्यांची पाणी पातळी वाढून अनेक पूल जलमय झाले होते, ज्यामुळे स्थानिक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने आणि नदी पातळीत घट झाल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. तथापि बारवाड कुन्नूर आणि मंजरी बुवाची सौंदत्ती हे पूल अद्यापही जलमय अवस्थेत आहेत. स्थानिक प्रशासनाने या भागामधील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोलार तालुक्यातील शिवारात यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अवकाळी पाऊस आणि त्यासोबत येणाऱ्या वादळी वाऱ्यांनी अनेकांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. आनंद बिसी या शेतकऱ्याच्या 10 एकर क्षेत्रातील कांद्याचं उत्पादन पूर्णतः पावसाच्या पाण्याने भिजून गेलंय. अतोनात कांद्याचं नुकसान झालेल्या त्याच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलं आहे. आनंद यांनी उशिरा काढणीला आलेला कांदा शेतातील झाडाखाली प्लॅस्टिक कागदाने झाकून ठेवला होता. मात्र 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे झाकून ठेवण्यात आलेले प्लॅस्टिक हवेत उडाले आणि त्यानंतर पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा पूर्ण पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेला. कांद्याचा साठा अक्षरशः कुजण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामा करावा अशी मागणी होत आहे. बेळगाव शहर आणि उपनगर परिसरातील एकमेव असलेले आणि जागृत मानले गेलेले शहापूर येथील भारतनगर चौथा क्रॉस येथील श्री भूतनाथ मंदिरात महापूजा कार्यक्रम संपन्न झाला. महापूजानिमित्त मंगळवारी होम हवन, पूजा, महाआरती तसेच भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. काल बुधवारी पूजा, अभिषेक आणि प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. माजी नगरसेवक दिनेश राऊत यांनी सपत्नीक पूजा केली. 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला राऊळ समाजाचे बंधू भगिनी तसेच शहापूर वडगाव खासबाग परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांनी बेळगावात धावत्या ट्रकमधून सांडणारा तांदूळ पाहताच तात्काळ कृती करत ट्रक थांबवला आणि बेळगाव उत्तर वाहतूक पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर ट्रकमधील तांदळाच्या पोत्यांमधील गळती थांबवण्यात आली. या तत्परतेमुळे मोठी नासाडी टळली असून ट्रक चालकाने तुडवेकर यांचे आभार मानले. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून ट्रक चालकाला योग्य सूचना दिल्या. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने कंत्राटी पद्धत नोकर भरतीमध्ये गोंधळजन्य कारभार केला आहे. सर्व जातीतील लोकांना समान संधी द्यावी व नियमानुसार कामगार भरती व्हावी यासाठी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन नगरसेवक कलमेश मड्डी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दूरध्वनीवरून कामगारांना आपले आंदोलन मागे घ्यावे, आपणास आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हुक्केरी तालुक्यात 8 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मल्लट्टी गावामध्ये शेतकऱ्यांनी कापून ढीग करून ठेवलेला मका वाहून गेलाय, तर अनेक शेतकऱ्यांच्या मका पिकाला कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झालेत. याबाबत शेतकरी भीमप्पा नायक म्हणाले
की यंदा मक्याचे उत्पादन भरघोस आले होते. मक्का कापून उन्हात वाळवण्यासाठी टाकला होता, पण सततच्या पावसाने काही ठिकाणचा मक्का भिजला आहे, तर काही प्रमाणात पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. जवळपास 100 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन आले होते. आता सर्व काही नष्ट झालं असून मोठं नुकसान झालं आहे, असं त्यांनी सांगितलं. निपाणी जनावर बाजारपेठेतील बकरी बाजारात 7 जून रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ग्राहक, व्यापारी, दलाल यांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवारी भरलेल्या बकरी बाजारपेठेत जवळपास 4,000हून अधिक बकरी विक्रीसाठी आल्या होत्या. त्याच्या खरेदीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. बाजारात संकेश्वर, हुकेरी, गोकाक, मुडलगी, रायबाग, चिक्कोडी, कागल, कापशी, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर, खडकलाट, कोगनोळी परिसरातून व्यापारी, ग्राहक, दलाल मोठ्या संख्येने आले होते. बकरी बाजारामध्ये 10,000 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंतचे बकऱ्यांचे दर होते. यंदा पहिल्यांदाच वळीव पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सातत्याने पावसाळी हंगामापूर्वीच पावसाचे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतंय. परिणामी नजीकच्या महाराष्ट्र कोकण किनारपट्टीतही पडत असलेल्या पावसाने हिरण्यकेशीला महापुराचा धोका पहिल्याच पावसाने पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि हिरण्यकेशी काठच्या नागरिकांमध्ये आतापासूनच धास्ती निर्माण झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.